केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात 5व्या येण्याचा पुरस्कार अहिल्यानगर महानगरपालिकेने विकत घेतला की काय असा सवाल अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे किरण काळे यांनी उपस्थित केलाय। अहिल्यानगर शहर कचरामय झालंय। घंटा गाड्या गायब आहे। जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचले असून घाणीचं साम्राज्यही निर्माण झालंय। तर दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय। नगर शहरात सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची माता भगिनींची कुचंबना होतीये। तर हाताच्या पोटावर मोजणे इतकी असणारी शौचालय शहरात असून ती देखील दारूच्या बाटल्या, मावा गुटख्याच्या पिचकाऱ्या तसेच होत नसलेली स्वच्छता यामुळे नागरिकांनी त्यांचा वापर करावा अशी स्थिती उरलेली नाहीये। तरी देखील अहिल्यानगर महानगरपालिका स्वच्छतेत देशात अव्वल येते कशी? केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात 5व्या येण्याचा पुरस्कार अहिल्यानगर महानगरपालिकेने विकत आणलाय की काय असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन 2024 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात अहिल्यानगरचा देशात 5वा तर राज्यात 4था क्रमांक आलाय। जलस्रोत, निवासी आणि मार्केट परिसर आणि शौचालयांची स्वच्छता यात केलेल्या कामगिरीबद्दल अहिल्यानगर महानगरपालिकेला अव्वल गुणांकन देण्यात आले। मात्र भारत सरकारनं वॉटर प्लस आणि कचरामुक्त शहराचे 3 स्टार मानांकन मनपाला दिले। या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेनं शहरातील कचरा आणि सार्वजनिक शौचालयांची वस्तुस्थिती दाखवणारी पाहणी करत पोलखोल केली आहे। रेसिडेन्शियल हायस्कूल समोर असणाऱ्या महानगरपालिकेच्या शौचालयाची दुरावस्थेची किरण काळे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। याबाबत बोलताना किरण काळे म्हणाले, देशात 5वा आणि राज्यात 4था क्रमांक मिळावा अशी कोणतीही भूषावह कामगिरी महानगरपालिकेनं केलेली नाहीये। उलट नगरकरांची मान शर्मेनं खाली जाईल असा मनपाचा कारभार आहे। अहिल्यानगर शहर स्वच्छ करा, खऱ्या अर्थानं कचरा मुक्त करा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देत शहरातील सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्याची मागणी किरण काळे यांनी केली। अहिल्यानगर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानाअंतर्गत जे 2024 झालं त्यामध्ये देशात 5वा आणि राज्यात 4था क्रमांक मिळालेला आहे। आज शहराची परिस्थिती फील्डवरती आम्ही शिवसेनेच्या वतीनं पाहून त्या ठिकाणी पोलखोल केली। या शहरामध्ये ज्या 3 घटकांवरती हा पुरस्कार त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये एक म्हणजे निवासी आणि मार्केट परिसरात असणारी स्वच्छता, जलस्रोत जे आहेत ते, आणि तिसरा विषय म्हणजे सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अव्वल दर्जाची आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। प्रत्यक्षात तुम्ही पहा की आम्ही ज्याची पोलखोल केली आहे, उदाहरणार्थ रेसिडेन्शियल हायस्कूलच्या समोर जे सार्वजनिक शौचालय आहे त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच, मावा गुटखा याच्या पिचकाऱ्या आणि स्वच्छता करायची कुठलीच यंत्रणा नाही। म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओत किंवा फोटोत पाहूनसुद्धा त्याचं उबग दुर्गंधी आल्याशिवाय राहणार नाही अशी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि एक तर मुळात ह्या शहरामध्ये सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था जी आहे तीच नाही आहे। मोजकी जी काही शौचालय आहे त्यांचीसुद्धा ही परिस्थिती आहे। बाजारपेठेमध्ये एवढी मोठी बाजारपेठ आहे, हजारो लोक त्या ठिकाणी येतात। विशेषतः आमच्या माता भगिनी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जायचं कुठं, त्यांची कुचंबनाची आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत असताना अशी नामांकनं आणि असे 3 स्टार रेटिंग आणि देशात 5वा क्रमांक मिळतो कसं काय? म्हणजे एक गोष्ट अगदी जबाबदारीने सांगतो, या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ना यशवंत डांगे, त्याने ऐकावं आयुक्तांनी। अरे आयुक्त, तुम्ही जे सांगता आणि स्वतःचे पाठ थोपटून त्या ठिकाणी घेता, प्रत्यक्षामध्ये ते कचरामय झाले, घंटागाडी दिसायला तयार नाही, गायब आहे सगळं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमचा शहर शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी माझ्याकडे माहिती आहे, मी जबाबदारीने बोलतो आहे। ज्या वेळेला ही केंद्रीय सर्वेक्षणाची कमिटी नगरमध्ये आली त्यावेळेला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, त्या ठिकाणच्या ठेकेदारांनी हे लक्ष्मीदर्शन जे आहे ते त्या कमिटीच्या लोकांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशी पाकिटे देऊन पुरस्कार मिळवता काय तुम्ही? आणि नगरकरांची फसवणूक करता काय? हे चालणार नाही। ठाकरे शिवसेना जी आहे ते हे खपवून घेणार नाही। तुम्ही जर हे शहर आता स्वच्छ करायला घ्या
काय ते पुरस्काराचं तिकडे ते काय त्याच्याशी नागरिकांना काही देणं घेणं काही कुठलं राहिलं नाही, ते खोटं आहे सगळं. जर शहर तुम्ही स्वच्छ केलं नाही, शौचालय चांगली स्वच्छ केली नाही, तर ठाकरे शिवसेना स्टाईल त्या ठिकाणी काय करायचं हे आम्हाला माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.